आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. देशमुख हॉटेल या परिसरात फार मोठ्या प्रमाणात इथल्या परिसरातील नागरिक आज विविध ठिकाणी जे धार्मिक स्थळे आहेत त्या ठिकाणी जात आहेत. अक्षय देशमुख मित्रमंडळाच्या वतीने हा उपक्रम घेण्यात येत आहे. किमान 2000 महिला भगिनी इथून आपल्या परभणीतून या धार्मिक स्थळी जात आहेत. आपण पाहू शकता मागे ट्रॅव्हल्स आहेत. सिहोर, उज्जैन, ओंकारेश्वर ही मोफत दर्शन यात्रा अक्षय दिलीपराव देशमुख अर्थात अक्षय देशमुख मित्रमंडळ यांच्या वतीने लोकांना धार्मिक स्थळी पाहण्यासाठी आणि भक्तिभावाने जे लोक नेहमी सामान्य कुटुंबातील असतात अशांना देखील ही सहल जी आहे धार्मिक सहल त्यांनी सुरू केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या प्रभागातून प्रतिसाद मिळत आहेत. माझ्यासोबत अमर गालफाडे सर आहेत, पत्रकार. मला वाटते अमर सर की इतिहासामध्ये प्रथमच इतकी मोठी ही धार्मिक सहल जी आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी परभणी शहरातून निघाली. काय सांगाल सर या बाबतीत? धन्यवाद राहुल सर, मला जॉईन करून घेतल्याबद्दल. सर्वांना प्रेक्षकांना माझा नमस्कार. मी सांगू इच्छितो तुम्हाला की देशमुख परिवार हा मागच्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये, राजकीय कार्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये आहे, सक्रिय आहे आणि त्यांची जी पुढची येणारी जी पिढी आहे, आता हे पुढचे जे नवीन युवक जे आहेत आपले अक्षयभाई देशमुख, हे सुद्धा सध्याच्या घडीला मागच्या 4-5 वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. अत्यंत स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवला आहे. विशेष बाब म्हणजे 2000 महिला प्रभाग क्रमांक 4 मधून 50 ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून त्यांनी ओंकारेश्वर, उज्जैन, सिंहोन या सर्वच ठिकाणी पाठवलेले आहेत आणि स्वतः आपल्यासोबत अक्षयभाई देशमुख जोडलेले आहेत. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी एक धार्मिक वातावरण फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये तयार केलेलं आहे. आपल्यासोबत प्रत्यक्षात अक्षयभाई देशमुख आहेत. कशा पद्धतीने हे नियोजन केलेलं आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. भैया, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. काय सांगाल भैया, कशा पद्धतीने आपण हे नियोजन केलं? बघा, माझ्या आईची इच्छा होती की आपल्या महिलांना ओंकारेश्वर, उज्जैन आणि सिहोर त्या नेलं पाहिजे. माझ्या आईच्या इच्छेसाठी मी केलं. आई आज खुश झालेली आहे हे सर्व पाहून, आईचे डोळे भरून आलेले. नेमकं कसं तुम्ही नियोजन केलंय? हे इथून कुठून कसं जाणार? आज ही या ठिकाणी निघणार आहेत 4:30-5 पर्यंत. इथून सकाळी ओंकारेश्वरला जाणार आहेत. ओंकारेश्वरला पोहोचणार, तिथं राहण्यासाठी मंगल कार्यालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ओंकारेश्वरला तर चहा, बिस्किट, जेवणाची व्यवस्था. दर्शनाच्या नंतर परत ते सिहोरकडे रवाना महाकालकडे रवाना होणार आहेत. त्याच्यानंतर ते परत तिथून महाकालचं दर्शन घेऊन मुक्काम करणार. त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी सिहोरला जाणार आहेत आणि सिहोरवरून परभणीच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही यात्रा होती. सर्वसामान्य नागरिकांना खूप इच्छा असते विविध धार्मिक स्थळाला जाऊन आपल्या ज्याही देवाला मानतो आपण तिथे जाऊन दर्शन घ्यावं आणि विशेष करून ओंकारेश्वर आहे, उज्जैन, सिहोर या ठिकाणी जाणं सहसा शक्य होत नाही सामान्य माणसाला. काय सांगाल, कशा भावना उपलब्ध करून दिली मित्रमंडळ? काय झालंय माहितीये का की महिलांना न्यायचा उद्देश माझा असा होता की ज्यांनी संस्कृती टिकवली, ज्यांनी धर्म टिकवला त्या महिला आहेत आणि त्यांना घरातून कधी बाहेर पडायची संधीच मिळत नाही. पुरुष कुठे जाऊन येते, फिरून येते, मित्र कंपनी सोबत जाते. म्हणून मी सर्वांनी आणि माझ्या मित्र कंपनी मिळून हे सगळं नियोजन केलेलं आहे. निश्चितच. आज किती वाजता आता प्रस्थान लागलीच होणार? आता 4:30 वाजेपर्यंत प्रस्थान होणार आहे. आणखी काही नियोजन कसं पुढचं राहणार आहे? हाच फक्त कार्यक्रम आहे, आणखी काही पदाधिकारी सर्व सोबत आहेत. जवळपास 101 मुलं सोबत आहेत. प्रत्येक गाडीमध्ये आमचे 4 मुलं राहणार आहेत. बाकीची टीम पुढे गेलेली आहे. हे ज्या ठिकाणी पोहोचणार त्या ठिकाणी ऑलरेडी व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व त्या व्यवस्थेच्या नंतर हे निघाल्याच्या नंतर पुढे दुसरी टीम राहणार आहे. अशी जवळपास आमची 101 मुलांची टीम, यांच्या सोबत वेगळी म्हणजे 3-3 एका गाडीत मुलं दिलेली आहेत सोय घ्यायसाठी आणि त्याच्या पुढची 100 जणांची टीम वेगळी आहे. महिलांसाठी हा उपक्रम तुम्ही राबवलात, खूप छान वाटलं भैया. आणि पुरुषांसाठी काय करणार आहात का नाही? सध्या लाडक्या बहिणींचं क्रेज आहे आणि लाडक्या बहिणींमुळे सरकार पलटलेलं आहे. म्हणून लाडक्या बहिणींसाठी हे कार्यक्रम. शेवटचा एक प्रश्न भैया की आज आईच्या नावानं आपण आपल्या माता भगिनींना हे प्रवास करत आहात, धार्मिक देवदर्शन करत आहात. काय सांगाल तरुणांना? आई बद्दलची जी माया, ममत्व आहे त्याचा विचार आणि आदर्श घेऊन काम करत आहात. साहेब, करता करविता ईश्वर आहे आणि बुद्धी देणारा देखील ईश्वर आहे. आपल्या आईच्या रूपानं आपल्याला बुद्धी त्यांनी दिली, त्याच्याबद्दल मी ईश्वराचा पहिल्यांदा ऋणी आहे. ही शेवटी आपण आपलं ज्याच्यापासून सुरुवात झालेली आहे त्याच्या पैसे न्यायचं आपल्याला ही बुद्धी ज्यांनी दिली ते ईश्वर आहे. निश्चित. धन्यवाद, शुभेच्छा खूप खूप. अक्षय देशमुख यांच्या या अतिशय चांगल्या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि आईच्या नावाने आणि आईच्या आदर्श डोळ्यासमोर आपल्या माता भगिनींना हा प्रवास घडून आणलेला आहे. सर, काय सांगाल आईच्या नावाने हा सांगतायत?
तिन्ही जगाचा स्वामी आहे आणि भिकारी असं म्हणलं जाते. हे उगच नाही, संत महंतांजी त्यांनी आपल्याला जे सांगून गेलेत हे उगच सांगून गेलेले नाहीत. आणि आईच्या प्रती प्रेम असणं हे एक नैसर्गिक रूप आहे आणि त्यामुळं आईची इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशानं अक्षय भैयाने जर हे केलंय ते एकदम चांगलं आणि एक परभणी शहरासाठी आणि प्रभाग क्रमांक 4 मधल्या महिलांसाठी सर्वांसाठीच हा स्तुत्य राबवण्यात आलेला आहे. म्हणून सर्व स्तरातून सध्या तरी अक्षय भैयाचं कौतुक होताना दिसत आहे. निश्चितच फार शेवट अतिशय छान सुंदररित्या हा उपक्रम राबविला आहे आज मित्रमंडळाने. कौतुकास्पद आहे. प्रतिनिधी अमर गालफाटे, राहुल बळासह संदीप लहाने, बरोबर.